विद्यार्थी मित्रांनो, आजच्या प्रकरणामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण नवीन प्रकरणाला सुरुवात करणार आहोत। प्रकरणाचं नाव आहे ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट। आतापर्यंत आपण अनेक प्रकरणाचा अभ्यास केला। आता आपण अंतिम टप्प्यात आलेलो आहोत की एखाद्या व्यवसायात फायनल अकाउंट्स तयार करणे म्हणजेच सर्व लेखाकर्माचा शेवट होतो असं नाही, तर लेखाकर्म झाल्यावर देखील काही काम उरतं जे आपल्याला निर्णय प्रक्रियेमध्ये महत्त्वाचं असतं। म्हणून जे फायनान्शियल स्टेटमेंट आपण तयार केले, फायनल अकाउंट्स तयार केले, म्हणजे तेवढ्यावर आपलं कार्य पूर्ण होत नाही, तर त्या फायनान्शियल स्टेटमेंट्सचा पुन्हा आणखी आपल्याला सविस्तर अभ्यास करावा लागत असतो आणि तो अभ्यास व्यवसाय चालविण्यासाठी, व्यवसाय दीर्घकाळपर्यंत टिकवून ठेवण्यासाठी अतिशय महत्त्वाचा असतो। म्हणून आज आपल्याला ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स या प्रकरणावर आपल्याला अभ्यास करावयाचा आहे। मित्रांनो, प्रकरणाचं नावच आहे ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स, म्हणजे ॲनालिसिस आणि फायनान्शियल स्टेटमेंट्स म्हणजे आर्थिक विवरणाचे विश्लेषण। आर्थिक विवरण आणि विश्लेषण ह्या दोन बाजू आहेत। ॲनालिसिस एक बाजू आहे आणि स्टेटमेंट्स ऑफ फायनान्शियल एक बाजू आहे। म्हणून अगोदर आपल्याला फायनान्शियल स्टेटमेंट्स काय आहेत हे आपल्याला जाणून घ्यावं लागतं, कारण हे जाणून घेण्याची अगोदर आपल्याला उत्सुकता राहणारच आहे। कारण फायनान्शियल स्टेटमेंट्स म्हणजे काय हे कळालं तर मग आपल्याला त्याच्यावर ॲनालिसिस काय करायचे आहे ते लक्षात येतं। म्हणून फायनान्शियल स्टेटमेंट्स ही काही फार आपल्यासाठी नवीन बाब नाही, नाव जरी वेगळं असलं तरी नवीन बाब नाही। फायनान्शियल स्टेटमेंट्स म्हणजे अशा प्रकारचे स्टेटमेंट्स आहेत की ज्यामध्ये व्यवसायाच्या आर्थिक स्थितीचं, कार्यक्षमतेचं, नफादायकतेचं किंवा लाभप्रदतेचं दर्शन होत असतं। म्हणून फायनान्शियल स्टेटमेंट्स आर दोज स्टेटमेंट्स which shows the financial position of the company, operational efficiency of the company, financial strength of the company आणि profitability of the company। अशा प्रकारे आपल्याला ज्यामधून व्यवसायाची आर्थिक स्थिती लक्षात येते, नफादायकता लक्षात येते, कार्यक्षमता लक्षात येते आणि सॉल्वन्सी ऑफ द बिझनेस म्हणजे त्याची सक्षमता देखील लक्षात येते। अशा प्रकारची विवरणं म्हणजेच काय आहेत? आर्थिक विवरणं होत आपण। आणि त्या आर्थिक विवरणामध्ये खालील तीन विवरणाचा प्रकार होतो, पहा, लक्षात येतो हे पहा। पहिला आहे टाइप्स ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स, म्हणजे फायनान्शियल स्टेटमेंटचे प्रकार असतात। किती प्रकार आहेत? ते एकूण 3 प्रकार आहेत। पहिला प्रकार आहे तो म्हणजे बॅलन्स शीट। आता लक्षात आलं असेल आपल्या, फायनान्शियल स्टेटमेंट्स म्हणजे वेगळं काही नसून काय आहे, जे आपण फायनल अकाउंटमध्ये तयार करतो ते बॅलन्स शीट आहे। बॅलन्स शीट हे एक फायनान्शियल स्टेटमेंट आहे, म्हणजे ज्यामध्ये आर्थिक विवरण दर्शविलं जातं, आर्थिक माहिती दर्शविली जाते, अशा प्रकारचे स्टेटमेंट्स आहेत। आता बॅलन्स शीट आपल्याला माहीत आहे, वर्षाच्या अखेरीस बॅलन्स शीट आपण तयार करतो तो फायनल अकाउंटमध्ये, आणि ज्या बॅलन्स शीटमध्ये 3 घटक महत्त्वाचे दर्शविलेले असतात। एक म्हणजे शेअर कॅपिटल, दुसरं म्हणजे ॲसेट्स आणि तिसरं म्हणजे लायबिलिटी। मग यामध्ये आता ॲसेट्समध्ये करंट ॲसेट, फिक्स्ड ॲसेट असतील किंवा लायबिलिटीमध्ये लॉंग टर्म लोन असतील, शॉर्ट टर्म लोन असतील किंवा करंट लायबिलिटी असतील, हे वेगवेगळ्या पुन्हा घटक त्यामध्ये पाडले जातात। पण मुख्य घटक म्हणजे काय आहे? भांडवल, संपत्ती आणि देयता या 3 गोष्टी, कॅपिटल, ॲसेट्स अँड लायबिलिटी या 3च गोष्टी त्यामध्ये समाविष्ट होतात। म्हणजे वर्षभराच्या लेखाजोख्यातून आपल्याला हे लक्षात येत असतं। हे आपण फायनल अकाउंट कशा प्रकारे तयार करत असतो मित्रांनो? आपण सुरुवातीपासून जे जेव्हा ट्रान्झॅक्शन घडलेले असतात तेव्हा त्याचे एंट्री आपण जर्नलमध्ये करत असतो। जर्नलच्या आधारावर पोस्टिंग आपण लेजरमध्ये करत असतो आणि लेजरच्या आधारावर आपण ट्रायल बॅलन्स तयार करत असतो। ट्रायल बॅलन्स इज द लिस्ट ऑफ डेबिट अँड क्रेडिट बॅलन्सेस ऑफ लेजर अकाउंट्स, म्हणजे आपल्या लेजर अकाउंटचं क्रेडिट आणि डेबिट बॅलन्सची एक यादी तयार केली जाते, त्यालाच आपण ट्रायल बॅलन्स म्हणतो। आणि ट्रायल बॅलन्सच्या बेसिसवर
आपण फायनल अकाउंट्स तयार करत असतो, म्हणजे बॅलन्स शीट, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंट आपण तयार करत असतो. आणि हे तयार करून एवढ्यावरच न थांबता त्याचा विशिष्ट प्रकारचं पुन्हा आणखी सोप्या पद्धतीने मांडणी करून त्याचे अर्थ लावण्याचा कार्य आपल्याला पुढे करावयाचं असतं. म्हणून बॅलन्स शीट ही काय आहे, त्याला आपण म्हणतो बॅलन्स शीट इज द स्टेटमेंट शोविंग द फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस. आर्थिक स्थिती, व्यवसायाची आर्थिक स्थिती दर्शवणारं विवरण म्हणजे काय आहे, स्थिती विवरण आहे, बॅलन्स शीट आहे. हे बॅलन्स शीट एक स्टेटमेंट आहे. दुसरं स्टेटमेंट देखील तेही आपल्या परिचयाचं, ते म्हणजे काय आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्यालाच आपण या स्टेटमेंटच्या दृष्टिकोनातून आपण इन्कम स्टेटमेंट्स असं म्हटलेलं आहे. या प्रॉफिट लॉस अकाउंटवरून देखील आपल्याला आपल्या व्यवसायासंबंधीची अनेक बाबी सूक्ष्म दृष्टीने पाहून त्याचा अर्थ लावता येतो आणि त्याच्या अर्थाच्या आधारावर काही निर्णय घेणं आपल्याला शक्य होत असतं. ट्रेडिंग अकाउंट आहे, प्रॉफिट लॉस अकाउंट आहे, यावरून आपल्याला लक्षात येत असतं आपलं सेल्स किती आहे, परचेसेस किती आहे, नंतर ग्रॉस प्रॉफिट किती आहे, मग ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस, सेलिंग एक्सपेन्सेस किती आहेत, नेट प्रॉफिट किती आहे, नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स किती आहे, आफ्टर टॅक्स किती आहे, हे लक्षात येतं. त्यावरून मग आपल्या व्यवसायाची लाभप्रदता, प्रॉफिटॅबिलिटी आपण ज्याला म्हणत असतो, ते आपल्याला या इन्कम स्टेटच्या आधारावर आपल्या लक्षात येतं. आपली ऑपरेशनल प्रक्रिया ही कशा प्रकारे आहे, आपल्या व्यवसायाची जी काही प्रक्रिया, उत्पादनांची खरेदी विक्रीची प्रक्रिया आहे ती कशा प्रकारे चालते, हे याच्यावर आपल्याला निर्णय घेता येतो. म्हणून फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये दुसरा प्रकार म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा आहे. आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे कॅश फ्लो स्टेटमेंट, म्हणजे कॅश फ्लो, रोख प्रवाह विवरण. त्याला रोख प्रवाह, रोखीचा प्रवाह, कॅश फ्लो हा दोन प्रकारचा असतो, कॅश इनफ्लो आणि कॅश आउटफ्लो. कॅश व्यवसायात येतेही आणि व्यवसायातून जातेही, पण व्यवसायात येण्याचा आणि जाण्याचा जो काही वेग आहे, सर्क्युलेशन ऑफ कॅश आहे, ते मात्र अतिशय वेगाने फिरलं पाहिजे, तरच आपल्या व्यवसायामध्ये एक प्रकारचं आणि चैतन्य नांदत असताना व्यवसाय सारखा चालत असतो. कारण या कॅशलाच, या भांडवलालाच व्यवसायाचं रक्त म्हटलं जातं. मानवी शरीरामध्ये रक्ताचं जे महत्त्व आहे तेच व्यवसायामध्ये पैशाचं महत्त्व आहे. मानवी शरीरामध्ये निरोगी सळसळतं रक्त, जर भरपूर रक्त, पुरेसं रक्त जर सळसळत असेल तर ते शरीर चैतन्यमय राहतं. आणि शरीर चैतन्यमय असले की त्यात वास करणारा मन देखील टवटवीत राहत असतं, प्रोत्साहित राहत असतं, उत्साहित राहत असतं. म्हणून मन चांगलं असण्यासाठी शरीर चांगलं असावं लागतं आणि शरीर चांगलं असण्यासाठी मन देखील चांगलंच असावं लागतं. मन दुबळं करून चालत नाही. तशा प्रकारे मानसिक आरोग्य आपल्याला चांगलं असण्यासाठी शरीराचं आरोग्य चांगलं असावं लागतं. शरीराचं चांगलं आरोग्य असण्यासाठी आपली मानसिकता देखील सकारात्मक दृष्टीने चालली असली पाहिजे. त्याप्रमाणे व्यवसायाची जर सगळ्याची, व्यवसायातील घटकाची जर मानसिकता, मग त्या ठिकाणी मॅनेजर असेल, बोर्ड ऑफ डायरेक्टर असेल, किंवा त्यामध्ये काम करणारे वर्कर्स असतील, किंवा शेअरहोल्डर्स असतील, क्रेडिटर्स असतील, किंवा लेंडर्स असतील, अनेक प्रकारचे जे डेटार्स असतील, हे सगळे मानसिक घटक आहेत. मग या मानसिक घटकाची मानसिकता जर ठीक राहायची असेल, व्यवसायाप्रती त्यांची सकारात्मक दृष्टी जर राहायची असेल, तर व्यवसाय आमचा फिजिकली दृढ असला पाहिजे, सुदृढ असला पाहिजे. म्हणजे व्यवसायामध्ये सारखं भांडवल हे संचरत असलं पाहिजे, सळसळत असलं पाहिजे, तेव्हाच सर्व हे व्यवस्थित चालत असतं. म्हणजे कशा प्रकारे पहा, बँका आपल्याला लोन देतात, पण त्यांचं लोन आणि हप्ते आपल्याला इंटरेस्ट सहज वेळेवर फेडता आलं पाहिजे. क्रेडिटर्स आपल्याला उधारीवर मालाचा सप्लाय करत असतात, त्यांचे काही उधारी ताबडतोब आपल्याला फेडता आली पाहिजे. कर्मचारी ही आपली कार्यक्षमता पणाला लावून आपल्या कारखान्यात काम करतात, त्यांच्या वेळच्या वेळेला पगारा दिली, आपण मजुरी जर दिली तर त्यांना अन्नधान्य व्यवस्थित वेळच्या वेळेला खाता येईल, कपडा लत्ता त्यांचा उदरनिर्वाह व्यवस्थित होईल आणि मग त्यांची मानसिकता चांगली राहील आणि व्यवसायाप्रती देखील त्यांची श्रद्धा वाढेल. म्हणजे व्यवसायामध्ये देखील मानसिक घटक आहेतच. त्यांची मानसिकता वाढविण्यासाठी आपली आर्थिक स्थिती मजबूत आहे किंवा नाही हे आपल्याला कॅश फ्लोवरून लक्षात येत असतं. म्हणून अशा 3 विवरणालाच आपण स्टेटमेंट्स ऑफ फायनान्शियल्स असं म्हणत असतो. हीच आर्थिक विवरणं आहेत. या आर्थिक विवरणाचं आपल्याला आता ॲनालिसिस करायचं. ही झाली आर्थिक विवरणं. आर्थिक विवरणं झाली, आता ॲनालिसिस करायचं आहे. मग ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स. ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स म्हणजे काय आहे? ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स इज
a process of reviewing the performance of the business, profitability of the business, insolvency of the business and operational efficiency of the business to take better decision for future. म्हणजे भविष्य काळातील नियोजन करण्यासाठी, निर्णय घेण्यासाठी आपल्या व्यवसायाची लाभप्रदता, कार्यक्षमता, सक्षमता आणि हे जाणून घेण्याची ही प्रक्रिया आहे. म्हणजे काय आहे? ॲनालिसिस इज द प्रोसेस टू रिव्हिविंग पुनरावलोकन, पुन्हा एकदा आपल्या व्यवसायाचं अवलोकन करणे. रिव्हिविंग कशाचं रिव्हिविंग करायचं आहे? परफॉर्मन्स, आपल्या संपूर्ण कार्याचं आहे ते त्या ठिकाणी पुनरावलोकन करायचं आहे. आपल्या प्रॉफिटेबिलिटीचं पुनरावलोकन करायचं आहे, आपल्या कार्यक्षमतेचं पुनरावलोकन करायचं आहे आणि आपल्या सक्षमपणाचं पुनरावलोकन करायचं आहे, ज्यातून आपल्याला आपल्या व्यवसायाची फायनान्शियल स्ट्रेंथ किंवा फायनान्शियल विकनेस हे आपल्याला लक्षात येत असतं. पण असंही आपल्याला म्हणता येतं की ॲनालिसिस ऑफ द फायनान्शियल स्टेटमेंट्स शोज द फायनान्शियल स्ट्रेंथ अँड विकनेस ऑफ द बिझनेस. हे यामधूनच आपल्याला हे पाहता येतं. म्हणजे व्यवसाय आर्थिकदृष्ट्या मजबूत आहे का कमकुवत आहे हे जाणून घेण्याची ही एक प्रक्रिया आहे. आता लक्षात येतं तुम्हाला, ही एक प्रोसेस आहे, एक प्रकारची प्रोसेस आहे, चालणारी प्रक्रिया आहे. तर ही प्रक्रिया आपल्याला पुढे चालून करावयाची आहेत अनेक घटकाच्या आधारावर. नंतर पहा, आता हे आपण व्याख्या पाहिलेली आहे. 2 aspects ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस. या फायनान्शियल स्टेटमेंटला 2 बाजू आहेत, 2 आस्पेक्ट्स आहेत. 2 आस्पेक्ट्स म्हणजे कशा प्रकारचे? एक आहे ॲनालिसिस ऑफ डाटा आणि दुसरं आहे इंटरप्रिटेशन ऑफ डाटा. ॲनालिसिस ऑफ डाटा म्हणजे माहितीचे विश्लेषण आणि इंटरप्रिटेशन ऑफ डाटा म्हणजेच माहितीचे अर्थनिर्वचन. लक्षात येतं, अर्थनिर्वचन हा शब्द थोडा अवघड वाटतो, म्हणजे त्याचा अर्थ आणि महत्त्व स्पष्ट करणे, ज्याला म्हणतात इंटरप्रिटेशन, त्याचा अर्थ स्पष्ट करणे. आणि अगोदर काय करणे? दिलेल्या माहितीचं विश्लेषण करणे. म्हणजे ॲनालिसिस ऑफ डाटा मीन्स द सिम्प्लिफिकेशन ऑफ इन्फॉर्मेशन इन्क्लूड इन फायनान्शियल स्टेटमेंट्स. फायनान्शियल स्टेटमेंट्समध्ये समाविष्ट असलेल्या माहितीचं सुलभीकरण करणे, त्याला आपण सिम्प्लिफिकेशन ऑफ डाटा म्हणत असतो, क्लासिफिकेशन ऑफ डाटा म्हणतो, टॅब्युलेशन ऑफ डाटा म्हणतो, किंवा ग्राफिक दृष्टिकोनातून देखील आपल्याला अखेर आलेखाच्या दृष्टिकोनातून देखील आपल्याला मांडणी करता येते. म्हणजे माहितीचं सारणीयन करणे, टॅब्युलेशन करणे किंवा सूत्रात बसविणे, सूत्राद्वारे कॅल्क्युलेशन करणे, पर्सेंटेज काढणे, त्याचं वर्गीकरण करणे, हे जे काही सुलभीकरण आहे माहितीचं त्याला आपण ॲनालिसिस म्हणतो. कारण बॅलन्स शीटमध्ये दिलेली, प्रॉफिट अँड लॉसमध्ये दिलेली माहिती जेवढी आपल्याला नजरफेक केला असता जेवढी बोलते, त्याच्यापेक्षा त्याचं सुलभीकरण केल्यानंतर अधिक स्पष्ट रीतीने बोलते आपल्याला. आणि ती माहिती जास्त अधिक स्पष्ट दृष्टीने बोलू लागली की आपल्याला व्यवसायाची सखोल माहिती आपल्याला मिळत असते. म्हणून व्यवसायामधली सखोल माहिती आपल्याला मिळावी, आपल्या व्यवसायाची खरी कार्यक्षमता आपल्याला कळावी, आपल्या व्यवसायाची खरी जी काही नफादायकता आहे, लाभप्रदता आहे ती आपल्याला लक्षात यावी, आपल्या व्यवसायाची खरी आर्थिक मजबूती लक्षात यावी, खरं आपल्यामध्ये असलेली सॉल्वन्सी लक्षात यावी, यासाठी या माहितीचं सुलभीकरण करावं लागतं, सोपं सिम्प्लिफिकेशन ऑफ इन्फॉर्मेशन करावं लागत असतं आणि त्याच्या आधारावर मग आपल्याला पुढचे निर्णय घेता येतात. म्हणजे इंटरप्रिटेशन ऑफ डाटा करता येतं. तर इंटरप्रिटेशन ऑफ डाटा म्हणजे ॲनालिसिस ऑफ डाटा मीन्स द सिम्प्लिफिकेशन ऑफ इन्फॉर्मेशन, म्हणजे माहितीचं सुलभीकरण करणे. आणि या ठिकाणी काय सांगितलं जातं? इंटरप्रिटेशन ऑफ डाटा मीन्स द सिग्निफिकन्स अँड मिनिंग, एक्सप्लेनेशन ऑफ सिग्निफिकन्स अँड मिनिंग, म्हणजे त्याचं महत्त्व आणि अर्थाचं स्पष्टीकरण करणे, यालाच आपण इंटरप्रिटेशन म्हणत असतो. एकदा विश्लेषण करून माहिती तशीच ठेवली तर चालत नाही, त्याचा अर्थ लावावा लागतो. पर्सेंटेज काढले, मग हे पर्सेंटेज जास्त का कमी, टक्केवारी पण नफ्याची काढली,
म्हणजे विक्री आणि नफ्याची टक्केवारी, विक्री आणि कॉस्ट ऑफ गुडची टक्केवारी काढली, किंवा असेट आणि लायबिलिटीची टक्केवारी काढली, शेअर कॅपिटल आणि फिक्स्ड असेट याची टक्केवारी काढली, या दोन्हीची तुलना केली, परस्पराचे रिलेशन तयार केले. पण रिलेशन तयार करून तसेच जर ठेवले तर जमणार नाही आपल्याला. टक्केवारी काढतो, मग मागच्या वर्षी टक्केवारी किती होती, चालू वर्षी टक्केवारी किती होती, मग आजची ही जास्त आहे का कमी आहे या निर्णयाला पण येऊन पोहोचत असतो. म्हणजे काढलेल्या माहितीचा अर्थ जर काढला तर महत्त्वाचा आहे. म्हणून ॲनालिसिस of the data and interpretation of the data both are more important in the analysis of statement of financial statements. म्हणजे फायनान्शियल स्टेटमेंटच्या ॲनालिसिसमध्ये दोन्ही अतिशय महत्त्वाचे आहेत आणि दे आर कॉम्प्लिमेंटरी टू ईच अदर. दे आर इंटरलिंक्ड टू ईच अदर. एकमेकाला ते संबंधित आहेत, एकमेकाला पूरक आहेत. म्हणून आपल्याला विश्लेषणाशिवाय अर्थनिर्वचन करता येत नाही आणि अर्थनिर्वचनाशिवाय विश्लेषणाला अर्थ नाही. म्हणून ॲनालिसिस विदाउट इंटरप्रिटेशन इज युजलेस and interpretation is impossible without analysis. लक्षात येते का विधान? पहा, लक्षात पहा तुम्हाला. Analysis is useless without interpretation and interpretation is impossible without analysis. म्हणजे या विश्लेषणाशिवाय अर्थनिर्वचन करणं शक्य नाही आणि अर्थनिर्वचनाशिवाय विश्लेषणाला अर्थ नाही. म्हणजे जेवण्याशिवाय स्वयंपाकाशिवाय जेवणं शक्य नाही, पण जेवण्याशिवाय स्वयंपाकाला अर्थ नाही. स्वयंपाक केला तसाच ठेवला चालेल का? चालणार नाही. त्याला जेवणारा कोणी असला पाहिजे. म्हणजे जेवल्यावर त्या स्वयंपाकाला अर्थ पोचत असतो आणि जेवणारच नसेल तर स्वयंपाक व्यर्थ जातो. तसं इंटरप्रिटेशन नसेल तर ॲनालिसिस व्यर्थ जातं आणि ॲनालिसिस नसेल तर इंटरप्रिटेशन करणं शक्य होत नाही. म्हणून हे दोन्हीही आपल्याला काय आहेत? अंतर्गत परस्परामध्ये गुंतलेले आहेत आणि परस्पराला पूरक अशा दोन्ही घटना आहेत. ह्या दोन्हीही केलं तरच आपल्याला ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट हे पूर्ण झालं असं म्हणता येईल. यानंतर आपल्याला आता पाहायचं आहे ऑब्जेक्टिव्ह ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स. आता आपल्याला हे ॲनालिसिसचा मुख्य उद्देश काय आहे, काय काय उद्दिष्ट आपल्याला यातून साध्य करणं शक्य आहे, कशासाठी या सर्व प्रक्रिया आपल्याला पार पाडावयाच्या आहेत ते थोडक्यात आपण पाहूया. पहिलं उद्दिष्ट आहे रिव्ह्यूइंग ऑफ द परफॉर्मन्स ऑफ द कंपनी. पहिला उद्देश काय आहे? रिव्ह्यूइंग, पुनरावलोकन. प्रत्येक गोष्टीला पुनरावलोकन महत्त्वाचं आहे मित्रांनो. आपल्याला जरी भावी काळामध्ये पाऊल टाकायचं असेल, आपण वर्तमान काळात उभे असाल तरी भूतकाळातल्या पावलाकडे पाहूनच आपल्याला भविष्यकाळामध्ये पाऊल टाकण्याची हिंमत करता येते, निर्णय घेता येतो. म्हणून आपल्याला पाठीमागच्या कार्याचं पुनरावलोकन महत्त्वाचं आहे. म्हणून कंपनीला भावी निर्णय घ्यावयाचे असतील तर भूतकाळामध्ये आपल्या कंपनीचं परफॉर्मन्स काय आहे, आपल्या कंपनीचं कार्य कशा प्रकारे चाललेलं आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे आणि ते जाणून घेण्यासाठी ॲनालिसिस ऑफ स्टेटमेंट हे महत्त्वाचं समजलं जात असतं, त्याचा उद्देश आहे. नंतर आहे असेसिंग द करंट पोझिशन ऑफ ऑपरेशनल इफिशियन्सी. आता पाठीमागचं परफॉर्मन्स आपण पाहिलेलं आहे. पाठीमागं आपली कंपनी चांगल्या प्रकारे कार्य करत आली, पण आजची स्थिती काय आहे हे सुद्धा आपण जाणून घेतलं पाहिजे. पूर्वी आपण चांगले होतो, पण पुढे जाण्यासाठी आज देखील आपण आरोग्यदायीच असलं पाहिजे. मागे आरोग्यदायी होतो हे ठीक आहे, पण आजसुद्धा आपण आरोग्यदायीच असलं पाहिजे. तसं आजसुद्धा आपल्या व्यवसायाची ही फायनान्शियल हेल्थ कशा प्रकारची आहे हे जाणून घ्यावं लागतं. म्हणून करंट पोझिशन, फायनान्शियल पोझिशन काय आहे, आजच्या स्थितीला आपला व्यवसाय फायनान्शियल दृष्टिकोनातून स्ट्रेंथ आहे का फायनान्शियल दृष्टिकोनातून वीक झालेला आहे हे लक्षात घ्यावं लागतं. जर आपली आत्ताची ऑपरेशनल इफिशियन्सी, कार्य करण्याची जी काही प्रक्रियात्मक जी कार्यक्षमता आहे ही कार्यक्षमता कशी आहे ते जाणून घेण्यासाठी हे ॲनालिसिस आपल्याला मदत करत असतं. नंतर आहे प्रेडिक्टिंग ग्रोथ अँड प्रॉफिटेबिलिटी प्रॉस्पेक्ट्स. आता आपल्याला पाठीमागचं जाणून घेतलं, वर्तमान काळातलं जाणून घेतलं, या आधारावर आपल्याला काय करायचं आहे? भविष्यकाळाचे भाकितं मांडायचे आहेत आपल्याला. भविष्यकाळात आपल्याला काय करता येतं
या संबंधीचं भाकीत करता येतं. म्हणजे भविष्य काळातील संभाव्यते संबंधीचा आपल्याला आढावा घेता येतो. म्हणून आपल्याला प्रेडिक्शन करणंही महत्त्वाचं आहे. प्रेडिक्शन करण्यासाठी भूतकाळाचा अभ्यास महत्त्वाचा आहे. भूतकाळाच्या अभ्यासावर वर्तमान काळाच्या अभ्यासावर आपल्याला फ्युचरचं प्रेडिक्शन करता येतं, प्रॉस्पेक्टसच प्रेडिक्शन करता येतं आपल्याला. आणि त्यासाठी आपली प्रॉफिटेबिलिटी काय आहे हे जाणून घ्यावं लागतं, करंट पोझिशन काय आहे जाणून घ्यावं लागतं. त्यासाठी आपल्याला ॲनालिसिसची मदत होत असते. नंतर इंडिकेटिंग द ट्रेंड ऑफ अचिव्हमेंट. आता याद्वारे आपल्याला आपल्या व्यवसायातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या अचिव्हमेंट आहेत त्या अचिव्हमेंटचं निर्देशक आहे हे. ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे काय आहे, हे निर्देशक आहे. कशाचं निर्देशक आहे? व्यवसायामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या अचिव्हमेंट पूर्ण झालेल्या आहेत आणि कशा पूर्ण झालेल्या आहेत, दिलेल्या पूर्ण अचिव्हमेंट वेळेवर आणि चांगल्या रीतीने पूर्ण झालेत किंवा काय, या संबंधी माहिती आपल्याला ॲनालिसिसमधून मिळत असते. म्हणजे उदाहरण समजा उत्पादकांना प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे. प्रोडक्शन डिपार्टमेंटला विशिष्ट प्रकारचं प्रोडक्शन करण्याचं त्याला टार्गेट दिलेलं आहे. ते टार्गेट त्याने वेळेवर आणि चांगल्या वस्तू तयार करून पूर्ण केलेलं आहे. उत्पादन झालेलं आपल्याला विकावं लागतं. मग उत्पादन झालेलं जास्त काळ गोडाऊनमध्ये साठवून न ठेवता ताबडतोब आपल्याला ते विकून टाकावं लागतं. मग कॅश सेल्स असेल किंवा क्रेडिट सेल्स असेल, दोन्ही प्रकारातून माल कशा प्रकारे लवकरात लवकर विकेल याचं टार्गेट हे सेल्स डिपार्टमेंटला दिलं जात असतं. जर समजा कॅश सेल्स जास्त होत नसेल तर क्रेडिट सेल्सवरही भर दिला पाहिजे. आणि क्रेडिट सेल्स जास्त झाले असतील तर मग त्या ठिकाणी एक वसुली विभाग असतो. तो वसुली विभागाला तिथे जबाबदारी देते. आपले डेटार्स आहेत, त्या डेटार्सकडून कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त कशा प्रकारे वसुली करता येईल, वसुलीचंही टार्गेट या दुसऱ्या डिपार्टमेंटला दिलं जातं. त्यांनीही पैशाची वसुली ताबडतोब केलेली असते. म्हणजे पैशाचा इन्फ्लो लवकरात लवकर आला पाहिजे तर आपण लगेच आपल्या सप्लायरला देखील पैसा ताबडतोब पुरवू शकतो. आपल्या बँकर्सला देखील त्यांचे इन्स्टॉलमेंट आपण वेळेवर देऊ शकतो. म्हणून प्रत्येकाने किंवा आपल्या यंत्रसामग्रीवर काम करणारे कार्यक्षम कामगार आहेत त्या कामगारालाही विशिष्ट कामाचं टार्गेट दिलेलं असतं. त्यांनी देखील ते टार्गेट पूर्ण केलं तरच आपलं कार्य हे कार्यक्षमतेने चाललेलं आहे असा अर्थ होतो. म्हणून असे विविध टार्गेट या कंपनीमध्ये दिले जातात आणि प्रत्येकानं दिलेलं टार्गेट हे अचीव केलेलं आहे किंवा नाही हे आपल्याला या ॲनालिसिसमधून लक्षात येतं. म्हणून अचिव्हमेंट जाणून घेण्यासाठी अचिव्हमेंटचं निर्देशक म्हणजेच हे एक ॲनालिसिस आहे. नंतर मेजरिंग शॉर्ट अँड लॉंग टर्म फायनान्शियल पोझिशन. आपल्या व्यवसायाची अल्पकालीन आणि दीर्घकालीन आर्थिक स्थिती मोजण्याचं हे एक निर्देशक आहे, मोजण्याचं एक माप आहे. हे टूल्स आहे एक प्रकारचं ॲनालिसिस आहे. कशा प्रकारे मोजता येतं आपल्याला? आपल्या व्यवसायाचा इन्फ्लो आणि कॅशचं इन्फ्लो आणि आउटफ्लो कशा प्रकारचं हे जाणून घेता येतं यातून. आणि कॅशचं इन्फ्लो आउटफ्लो जर चांगल्या प्रकारे असेल तर आपली शॉर्ट टर्म फायनान्शियल पोझिशन चांगली आहे हे लक्षात येतं. आपली शॉर्ट टर्म फायनान्शियल पोझिशन चांगली असणे म्हणजे काय आहे? आपल्याजवळ खेळतं भांडवल भरपूर असणे. खेळतं भांडवल जर चांगल्या प्रकारे आपल्या व्यवसायात खेळत राहिला असेल तर आपल्याला कामगाराचा पगार वेळेवर देता येतो, क्रेडिटर्स देणं लवकर फेडता येतं, बँकाचे हप्ते लवकर देता येत असतात. आणि अशा प्रकारे झाल्यानंतर मग विक्रीचा माला पण लवकर कॅशही आपल्याला लवकरात लवकर परत आली पाहिजे. याद्वारे जर आपण ताबडतोब जी काही रोख आहे जेवढ्या लवकरात लवकर आपल्याला निर्माण करता येईल अशी क्षमता जर आपली असेल तर आपला शॉर्ट टर्म फायनान्शियल पोझिशन चांगली आहे असं लक्षात येतं. कारण आपल्यामध्ये ताबडतोब कॅश उभारणे, कॅश निर्माण करण्याची क्षमता जास्त असली पाहिजे. ज्यामध्ये मग करंट असेट असतील, त्यामध्ये काही क्विक असेट्स असतील, काही इन्व्हेंटरी असतील, या प्रकारातून आपल्याला लवकरात लवकर पैसा उभा करण्याची क्षमता आपल्यात किती आहे हे आपल्याला शॉर्ट टर्म पोझिशनमधून लक्षात येतं. आणि आपली जर शॉर्ट टर्म पोझिशन चांगली असेल, आपला दैनंदिन सर्व खर्च व्यवस्थितरित्या भागवून काही जर कॅश शिल्लक राहत असेल मग त्या कॅशच्या आधारावर आपल्याला भावी काळामध्ये ती कॅश
लॉंग टर्म कंडिशनमध्ये कुठंतरी आपल्याला इन्व्हेस्ट करता येते का, इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून देखील आपल्यामध्ये निर्णय घेता येतात. भावी काळामध्ये देखील आपल्याला कॅश चांगल्या प्रकारे मदत करू शकते, सहाय्य करू शकते. अशा प्रकारची स्थिती असेल तर एक प्रकार मॅनेजमेंटला स्थैर्य येतं, मानसिक स्थैर्य येतं की आपल्या व्यवसायाची स्थिती चांगली आहे आणि स्थैर्य येऊन हे पुढच्या कामाला थोडा हुरूप येतो आणि जास्तीत जास्त कॅश प्रवाहाचा वेग हा वाढविला साठी मदत होत असते. नंतर असेसिंग ग्रोथ पोटेन्शियल ऑफ द बिझनेस. व्यवसायामध्ये एक पोटेन्शियल ग्रोथ असते. पहा, पोटेन्शियल म्हणजे एक त्याला आपण म्हणतो आंतरिक शक्ती. व्यवसायाची आंतरिक शक्ती काय आहे, विकासात्मक आंतरिक शक्ती काय आहे, हे देखील आपल्याला या ॲनालिसिसमधून जाणून घेता येतं. व्यवसाय आपला मजबूत आहे कशावरून, आपल्याला फायनान्शियल पोझिशन मजबूत आहे याचा अर्थ बँक बॅलन्स जास्त आहे, कॅश आहे, करंट ॲसेट्स आहेत, अशावर जाणून घेता येत नाही. ती मजबूती ही त्याच्या फिक्स्ड ॲसेटवर देखील अवलंबून आहेत. फिक्स्ड ॲसेटच्या व्हॅल्यू जास्त असतील, फिक्स्ड ॲसेट कार्यक्षम असतील तर त्या आधारावर दीर्घकाळापर्यंतचे उत्पादनासंबंधीचे आपल्याला टार्गेट घेता येतात, मोठे मोठे कंत्राट आपल्याला स्वीकारता येतात. तर आपले फिक्स्ड ॲसेट्सच चांगल्या, इमारत चांगली नाही, यंत्रसामुग्री चांगली नाही, तर आपल्याला त्याचे उभारणीसाठी पैसा आपल्याला निर्माण करता येणार नाही. मग मोठे मोठे उत्पादनाचे टार्गेट आपण स्वीकारता येणार नाही आणि त्यामुळं आपल्या व्यवसायाची आंतरिक शक्ती जाणून घेऊन मग आपल्याला उत्पादनाचे टार्गेट स्वीकारता येतात आणि दुसऱ्याला पुरवठा करण्याची हमी देखील देता येते. म्हणून व्यवसायाची आंतरिक क्षमता काय आहे हे जाणून घेणं याचा उद्देश आहे. नंतर प्रोव्हाइडिंग इन्फॉर्मेशन अबाउट चेंज इन नेट रिसोर्सेस. हे एक प्रकारचं साधन आहे. ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट हे एक साधन आहे. कशाचं, माहिती पुरविण्याचं साधन आहे. प्रोव्हाइडिंग इन्फॉर्मेशन टू द मॅनेजमेंट, टॉप मॅनेजमेंट, बोर्ड ऑफ डायरेक्टर याला माहिती पुरवावी लागत असते. कशाची माहिती पुरवावी लागते, आपल्या संसाधनाच्या किमतीत काय काय बदल झालेले आहेत, फिक्स्ड ॲसेट्समध्ये काय बदल झालेले आहेत, फर्निचरमध्ये काय बदल झालेले आहेत, मशिनरीच्या किमतीमध्ये काय बदल झालेले आहेत, या प्रक्रियेमुळे काय होतात, त्यांच्या किमती कधी कधी वाढत असतात तर कधी घटत असतात. बऱ्याचशा यंत्रसामग्रीची किंमत घटत असते तर कधी कधी आपल्या प्रिमायसेस, जर जागा भरपूर कंपनी असेल तिची किंमत वाढत असते, इमारतीच्या किमती देखील वाढत असतात. म्हणजे या प्रक्रियाच्या उलाढालीमुळे त्यांच्या रिसोर्सेसच्या किमतीमध्ये काही बदल झाला असेल तर त्या बदलाविषयीची माहिती देखील आपल्याला पुरवावी लागते आणि ते काम ॲनालिसिसच्याद्वारे शक्य होत असतं. नंतर ॲसेसिंग द इन्व्हेस्टमेंट डिसिजन मेकिंग म्हणजे डिसिजन प्रक्रियेसाठी, म्हणजे डिसिजन मेकिंग प्रक्रियेसाठी देखील मदत करणे, याचं मूल्यमापन करणे. आपण कशा प्रकारे असिस्ट करतो असं आपण याला निर्णय प्रक्रियेला, म्हणजे बोर्ड ऑफ डायरेक्टकडून निर्णय प्रक्रिया केली जात असते, मॅनेजमेंटकडून निर्णय घेतले जात असतात. पण मॅनेजमेंटला जर व्यवस्थित आपण सगळी माहिती सविस्तर अर्थ लावून सोप्या पद्धतीने जर पुरविली तर त्यांना लवकर ते लक्षात येईल आणि ते मात्र डिसिजन घेण्याची योग्य होतील, डिसिजन घेण्याच्या तयारीला लागतील. म्हणून भावी काळामध्ये निर्णय जर घ्यायचे असेल, भविष्य काळासंबंधीचे निर्णय घ्यायचे असतील तर पाठीमागच्या विषयीची माहिती आपल्याला व्यवस्थितरित्या पुरविणं हा एक उद्देश ॲनालिसिसचा आहे. आणि लास्ट आहे टू हेल्प इन प्लॅनिंग. म्हणजेच आपण पाहत असतो भविष्य काळात आपल्याला प्रवास करायचा असेल तर भावी काळाचा आधार घ्यावा लागत असतो आणि म्हणून म्हणतात पुढे वेगानं जायचं असेल तर एक पाऊल मागे यावं लागतं आणि एक पाऊल मागे येणं याचा अर्थ पाठीमागच्या आपल्या कार्याचं पुनरावलोकन करणं आणि त्याच्या आधारावर भविष्य काळाच्या योजना राबविणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे भविष्य काळाची प्लॅनिंग कशा प्रकारे करावी या संबंधीचे निर्णय घेण्याला आपले ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट मदत करत असते. अशा प्रकारे विविध प्रकारचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीनं हे फायनान्शियल स्टेटमेंटचं ॲनालिसिस अतिशय महत्त्वाचं आहे. अनेक घटकाला याचा उपयोग होत असतो. कोणाकोणाला कशा कशा प्रकारे हे ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट महत्त्वाचं आहे हे आपण पुढे जाऊन आता सिग्निफिकन्स ऑफ द फायनान्शियल स्टेटमेंट्स ॲनालिसिस या घटकामध्ये आपण पाहू. तोपर्यंत याचं आपण देखील पुनरावलोकन करावं, रिव्हिविंग करावं आणि मग आपण पुढच्या अभ्यासाला सक्षम बनूया. तर मी इथेच थांबतो. धन्यवाद.